को मालूम है कोकण इज इक्वल टू कैलिफोर्निया. ये बड़ी अच्छी बात कही आप. मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे पतित पावन मंदिर इकडे. सध्या मी आहे रत्नागिरीला. पतित पावन मंदिर सावरकरांनी बांधलेलं आहे. तिथे आता आम्ही आज सध्या जाणार आहोत. तर चला. असो, चेंज ऑफ प्लॅन्स. बाजूलाच गणपतीपुळेचं मंदिर आहे. पहिले आम्ही इकडे जातो आहे, मग तिकडून पुढे दिवसाला सुरुवात करणार. कारण पहिले गणरायाचं दर्शन. मित्रांनो, दर्शन तर आम्ही कालच घेतलेलं, पण आज मंगळवार पण होता, सो वाय नॉट. वारे वारे बीच ना. हा आरे आणि तो वारे. मी आता आलोय आरे वारेला. काय बेल्ट काय रस्ता आहे. मला असं वाटतं की कोकण जर लोकांनी एक्सप्लोअर केलं आणि कोकण जर आपण लोकांना ग्लॅमराईज करून दाखवू शकलो तर झक मारतं मॉरिशस आणि झक मारतं मॉलदीव्स. म्हणजे आरे वारे वगैरे काय बेल्ट. मी आता रत्नागिरीला शूट केलं. काय बेल्ट आहे. गणपतीपुळे वगैरे काय सगळंच कोकण रे. काय काय म्हणजे मी कोकणात मला रडू कोसळलं आनंदाने की काय आहे हे, किती सुंदर आहे सगळं. म्हणजे मी आरे वारेला ते शूट करत होतो आणि तो असा टर्न अँड मी वरती जाता आणि तुम्हाला अख्खा बीच दिसतो खाली. इट इज हेवन. सुंदर स्वर्ग आहे खरं. ॲज युजल घाण केली आहे सगळ्यांनी. सो तुम्ही ब्युटी बघा. आरेवारेचा उत्तम नजारा बघून शेवटी आम्ही पोहोचलो पतित पावन मंदिर येथे. बाजूलाच त्यांनी म्युझियम सारखं बनवलंय, तेही बघण्यासारखं आहे.
आहे मित्रांनो, सावरकरांनी बांधलेलं हे जे मंदिर आहे इथे आवर्जून सगळ्यांनी यावं, सावरकरांचं कार्य बघावं. समाज सुधारणेचं हे जे कार्य सावरकरांनी हाती घेतलं रत्नागिरी आल्यावरती, हे कार्य खूप मोठं आहे. आम्ही हिंदू आहोत, प्राऊड हिंदू, जय श्रीराम बोलणं हे खूप सोपं आहे आणि स्वतः कार्य करणं हे फार कठीण. मी तुम्हाला हेही सांगेन की सावरकर म्हणजे एक असं इंडिव्हिज्युअल ज्यांचं योगदान लिटरेचरमध्ये आहे, हिंदू युनिटी वाढवण्यासाठी आहे, फ्रीडम स्ट्रगलमध्ये आहे. एक इतका वर्सटाईल अप्रोच आणि एवढं अमाप फील्ड्समध्ये अमाप कॉन्ट्रीब्युशन, हे सावरकरच वन ऑफ द रेअर एक्झाम्पल्स आहे. इतका थोर पुरुष हा आपल्या महाराष्ट्राच्या भूमीतला आहे, याचा अभिमान सगळ्यांनाच असावा. म्हणून इथे आवर्जून यावं. कोण काय बोलतं, कुठला पॉलिटिशियन काय बोलतो, त्याला सिरियसली घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही इतिहास वाचा, तुम्ही इतिहास बघा, तुम्हाला लक्षात येईल. माणसाचं कार्य बोलतं. कोण राहुल गांधी कुठे काय बोलेल हे मॅटर नाही करत. त्यांचं कार्य आहे, ते कार्य राहतं, तुम्ही कार्य बघा. सावरकर हे रत्नागिरीमध्ये हाऊस अरेस्टमध्ये होते. त्यांना सगळ्याच गोष्टी बॅन होत्या, पॉलिटिकल अफेअर्स एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यांच्यावरती टोटल ब्रिटिशर्सचं सुपरविजन होतं. एवढं सगळं असून देखील त्या माणसाने रत्नागिरीमध्ये इथे इतकं उत्तम कार्य करून दाखवलं आहे. हे फक्त एक सावरकरांसारखं व्यक्तिमत्वच करू शकतं. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. मग तिथून निघालो आणि सुरू केला परतीचा प्रवास. निसर्ग सौंदर्याने पावन झालेला तो व्ह्यू होता खास.